मित्रांनो, लाईन मारतो का नाही? लाईन मारत जाओ. प्रेम करून असं तर कुणाचं भलं झालं. 18 वर्षाचे झाल्यानंतर तुम्ही मतदान करू शकता आणि 21 वर्षाचे झाल्यानंतर लग्न करू शकतात. म्हणजेच तुम्ही 18 वर्षानंतर देश सांभाळू शकता, पण बायको नाही. टॅग मारा तुमच्या अशा मित्राला ज्याला पुरी दिसल्या ना दरवेळेस नवीन प्रेम होते. इडा पिडा टळू दे आणि जे लोक रिप्लाय देत नाहीत त्यांचा भर उन्हाळ्यात एसी कूलर आणि फॅन बंद पडू दे. तुम्हाला माहित आहे का, प्रेम म्हणजे ना बसमधून प्रवास केल्यासारखं असते आणि लग्न म्हणजे विमानातून प्रवास केल्यासारखं असते. एखाद्या वेळेस आपल्याला वैताग आला तर आपण बसमधून उतरता तर, पण विमानामधून अजिबात जमत नाही. जेवढे माझे इंस्टावरती फॉलोअर आहेत ना तेवढे जर गावात असते ना तर आज गावची मी सरपंच असते, ते पण बिनविरोध. दुसऱ्याची लग्न बघून वैतागलो आता. आपण कधी लग्न करायचं? याला घरचे सांगतात वाईट मित्रांपासून लांब राहा. आता त्यांच्या घरच्यांना कोण सांगणार? हाच मित्रमंडळाचा अध्यक्ष आहे. मी त्याला काल रात्री मेसेज केला, तुला झोप महत्वाची का मी? त्याचा आज सकाळी मला रिप्लाय आला, तू. अरे बाळू, अरे परसू, तुला झोप काय? आहो, मला केस सरळ करायला पार्लर मध्ये जायचंय, पैसे द्या ना. कर की घरीच सरळ. घरी सरळ होत नाही तो. अख्खं खानदान सरळ केलं सण केस सरळ होण्यात होय तुझे. केली. मग काय म्हणली मम्मी? त्या भूतनीच्या नादाला लागू नकोस. आयुष्य जगण्याचं आता फक्त एकच कारण आहे आणि ते म्हणजे तू. तू है तो मुझे फिर और क्या चाहिए, तू है तो. काय काय लोकांना कसं नवीन पाणी पिल्यानंतर सर्दी होत्या, तसं माझ्या मित्राला नवीन पोरगी दिसल्यावरती प्रेम होते. कधी सुधारणार आहे काय माहिती. झाला आता सीझन चालू. आता कोणाचं पाखरू कोण घेऊन जाईल काय सांगता येत नाही. वटपौर्णिमा जवळ येत आहे, लक्षात ठेवा. एकदम भारी साडी आणि भरपूर सोनं घालून जाऊ नका, नाहीतर बाकीच्या बायका म्हणतील देवा पुढच्या जन्मी मला हिचाच नवरा मिळू दे. पोरीच्या प्रेमात पडण्यापेक्षा दारू पिऊन गटारात पडा. कमीत कमी लोक म्हणतात दारू पिऊन मेला, असं तर नाही म्हणणार पोरीच्या नादात गेला. दारू पितो हा माझा गुन्हा, पण मला कोविड योद्धा म्हणा. पुरी 300 रुपयाचं सँडल आणून अख्ख्या घरात सांगतात आणि पोरं 1000-2000ची दारू पितात आणि घरात येऊन गपचूप झोपतात. संस्कार हो, दुसरं काय नाही. आम्ही मनाने तसे खूप चांगले, पण तोंडाची गॅरंटी नाही देऊ शकत. मित्रा, अरे एवढा पण सुंदर पोरीवर प्रेम नको करू जिच्यावर अख्खी गल्ली फिदा असेल. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक झापक. लग्न हे प्रत्येकानं केलंच पाहिजे. जीवनात नुसता आनंद तर काय कामाचा. मम्मा, मी 50 रुपये दे ना. हा देते. आणि हो आई, मामा घरी जाताना जर तुला पैसे देत असेल तर घेऊ नकोस. नको बोल सरळ त्याला. त्याच्याकडे घरी जायला पैसे नाही, तेच मागायला आलो तुम्ही. पोरांचं असं झालंय, बायको काळी केली तर लोक नावं ठेवतात आणि बायको गोरी केली तर मित्रच लाईन मारतात. मग येईना मला पुन्हा. सगळं गाव नुसतं कागदपत्र घेऊन फिरताय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि लाडका दाजी तर पार जाम झालाय. कागद गोळा करू करू. सासूबाई, आज जेवणात काय बनवायचंय?
आज चपातीला सुट्टी आहे, आज चपाती करू नको. आज लगता है मैं हवा में हूँ, मुझे इतनी खुशी मिली है. आजकालच्या पोरांचं कसं झालंय माहिती आहे का, एका हातामध्ये ब्रँडेड दारू असली ना तरी पण त्यांना क्वार्टर पाहिजे असते. म्हणजे कसं, घरामध्ये सुंदर बायको असली तरी पण बाहेरची लागते. मुलं बिचारी चांगलीच असतात, या मुली त्यांना बिघडवतात. म्हणून म्हणते, सिंगल मुलं देवाघरची फुलं. तुम मर्द पीने के बाद रोमांटिक क्यों हो जाते हो? क्योंकि हम मर्दों से पीने के बाद कोई दूसरा काम नहीं होता. अरे, आज मी पॅरासिटमॉल गोळीला येड्यात काढले. कस काय? मला ताप नसतानाही गोळी खाल्ली. आता गोळी पूर्ण शरीरात हुडकत फिरणार, ताप कुठं आहे म्हणून. वळी येड्याचा बाजार आहे. कुठल्या मुहूर्तावर झालाय का तुझा जन्म? या घरला. मित्रांनो, जर बायको तुमच्यावर सतत संशय घेत असेल तर समजून जावा, तुम्ही अजून हँडसम आहात. सुनी, तुझं लय शिक्षण झालं नाही तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. दिल्ली लांब आहे का चंद्र लांब आहे? दिल्ली लांब आहे. कस काय? अरे, दिल्ली इथनं दिसते का? चंद्रभाऊ हे बघ दिसलाले. भावांनो, लफडे करा पण एवढे बी करू नका की लग्नाला पोरगी बघायला गेल्यानंतर तीच पोरगी म्हणाल, आयो ही तर माझ्या मैत्रिणीचं पिल्लू आहे की. जवा हसती ग जवा बघती ग हिरोनी वाणी दिसती ग. जवा हसती ग जवा बघती ग हिरोनी वाणी दिसती. ज्यांचं पुण्य लय 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 आहे त्यांच्या बायकोचं माहेर 200-300 किलोमीटर लांब असते. सुखी प्राणी हो, इमान. जे म्हणतायत ना, पोरगी पटत नाही, तर बघ भावा, अंगात जिद्द असेल ना, जिद्द, तर लग्न झालेली पण पटते. लाईफ मध्ये केस वाढले, काम वाढले, जबाबदाऱ्या वाढल्या, फक्त ही हाईटच नाही वाढली. 10वीतच फुल स्टॉप. हा, नाही तर. वय वहिनी, तुम्ही काम काय करताय? मी वय पायलट आहे. पायलट आहे? काय उडवताय? नवऱ्याचे पैसे. बायका एकमेकांच्या साड्या बघून जळतात आणि पुरुष एकमेकाच्या बायका.